सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत। पाहूयात आजच्या टॉप 10 हेडलाईन्स। पार्टीच्या वेळी दिशा यांच्या फ्लॅटवर आदित्य ठाकरे हजर असल्याचे डिजिटल पुरावे। दिशाच्या वडिलांच्या वकिलांचा मोठा दावा। आदित्य ठाकरे रिया चक्रवर्तीचा अनेक वर्षापासून संबंध असल्याचाही आरोप। दिशा सालन प्रकरणावरून विधानसभेत गदारोळ। दिशाच्या वडिलांनी आरोप केल्याने अटक करण्याची नितेश राणेंची मागणी। एसआयडी चौकशी कधी पूर्ण होणार? भाजप आमदार अमित साटम यांचा सवाल। संजय राठोड जयकुमार गोरेंचा राजीनामा घ्या। विधान परिषदेत अनिल पवारांचा हल्लाबोल। तर उद्धव ठाकरे यांना विचारा, राठोडांना का क्लीन दिली? चित्रा वाघांचा पलटवार। दिशा सालेन प्रकरणावरून जोरदार खडाजंगी। दिशा सालेन प्रकरणावरून शिंदे गटात मतभेद, पुरावे नसल्याने आदित्य ठाकरेंना क्लीन चिट, तर जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई व्हायला हवी, संजय शिरसाटांचं मत। हिंसाचाराला जबाबदार 34 सोशल मीडिया हँडलची ओळख, सायबरकडून निश्चित सर्वांवर 4 गुन्ह्याची नोंद। बांगलादेशातून चालवल्या जाणाऱ्या फेसबुक अकाउंटचाही समावेश। खबर हटाव आंदोलनाचे व्हिडिओ बनवून अफवा पसरवल्याचा प्राथमिक अंदाज। सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला नागपूर पोलिसांचं पत्र। आतापर्यंत आरोपी 50, आरोपी निश्चित। फहीम खानसह 6 जणांवर देशद्रोहाचा गुन्हा। नागपूरमध्ये 2 पोलीस स्टेशन हद्दीतील संचारबंदी पूर्णपणे उठवली। काही भागात 4 तास शिथिलता, तर हिंसाचार झालेल्या भागातील पोलीस स्टेशनमध्ये संचारबंदी कायम। नागपूर हिंसाचारामागे लखनौच्या कमलेश तिवारी हत्याकांडातील आरोपी असीम अली असल्याचा पोलिसांना संशय। नागपुरातल्या गुप्त बैठकीतही 6वा। महाराष्ट्र एटीएस पटवाड एनआयचे नागपूर तपासात एंट्री। नागपूरच्या राड्यामागे आंतरराष्ट्रीय षडयंत्राचा एनआय शोध। मविया नेत्यांच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट। विधान परिषद सभापतींचा पक्षपात। विधिमंडळात नियमानुसार कामकाज होत नसल्याची तक्रार। सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।